अनेक वर्ष लग्न होऊनही संतती नसलेल्या जोडप्याला काय काय सहन करावं लागलं. सगळ्यांचे टोमणे ऐकून सुद्धा ते परिस्थितीला कसे सामोरे जातात हे या कथेत बघू. आसुसलेलं मन भाग 1. अहो काय झालं, आज ऑफिसमधून लवकर आलात? त्याच्या हातातली बॅग घेऊन टेबलवर ठेवत तिनं विचारलं. काही नाही, आज दमल्यासारखं होतंय. तो नजर चुकवत आत गेला, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कळायला तिला वेळ लागला नव्हता. तो आत जाऊन बेडवर बसला. ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. अहो सोडून द्या ना, काय इतकं मनाला लावून घेताय? आता सवय करून घ्या. मला माहीत आहे, मी बोलते ते करणं सोपं नाही. मी रडून मोकळी होते, पण तुम्ही आतल्या आत कुढत असता. अहो एकदाची त्या अश्रूंना वाट मोकळी करून द्या. त्यांनाही सळसळ वाहू द्या. का आतल्या आत इतकं दाबून ठेवताय? तिने त्याचा हात हातात घेतला. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली. तसा तो तिच्या कुशीत जाऊन ढसाढसा रडला. बाई रडून तिचं दुःख व्यक्त करते, पण माणूस तो कधीच डोळ्यात अश्रू आणत नाही, म्हणून त्याला भावना नसतात असं मुळीच नाही. खरं तर सगळ्यांचा खूप गोड गैरसमज असतो की पुरुषांना मन नसतं, त्यांना दुसऱ्यांच्या भावना कळत नाही, त्यांच्या हृदयाला कधी पाझर फुटत नाही. पण तो पुरुष असला तरी शेवटी तोही एक माणूसच आहे. रमा आणि सारंग लग्न होऊन 10 वर्ष झालीत, पण रमाच्या पदरात मूल नव्हतं. घरचे तसे सगळे चांगले होते, पण वेळप्रसंगी सगळेच बोलतात. बरेच प्रयत्न करूनही त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत नव्हतं. देवधर्म, नवस सगळं करून झालं, पण रमाच्या पदरात मूल नव्हतं. याचा जेवढा त्रास रमाला व्हायचा, तेवढा त्रास सारंगलाही होत असे, पण तो कधी बोलून दाखवत नव्हता. आज ऑफिसमध्ये खूप विचित्र प्रकार घडला. त्याने सारंग फार तुटून गेला. एरवी हसण्यावारी नेणारा सारंग आज हुमसून हुमसून रडला. त्याला असं रडताना पाहून रमालाही खूप रडायला येत होतं. अहो सांगा ना, काय झालं? कुणी काही बोललं का? ती त्याच्या केसावरून हात फिरवत त्याला विचारत होती. तो तिच्या मांडीवरून डोकं काढून उठून बसला, डोळे पुसले आणि बोलायला लागला. अगं, आज ऑफिसमध्ये धीरजला सगळे अभिनंदन करत होते. अभिनंदन का? रमाने आश्चर्याने विचारलं. त्याच्या घरात लक्ष्मी आली म्हणून. बोलता बोलता सारंगचे डोळे पाणवले. तिने प्रश्नार्थक चिन्हाने विचारलं. त्यांचं लग्न कधी झालं? मागच्या वर्षी झालं. आपली दृष्ट लागायला नको म्हणून आपल्याला बोलवलं नव्हतं. सारंग हातात मोबाईल घेत सांगितलं. काय असे विचार करतात तुमच्या ऑफिसमधले लोक? तेच तर, किळसवाणं आहे हे सगळं. आपण कधीही कुणाबद्दल वाईट विचार केला नाही, तरीही. हे बघ फोटो, त्याची पत्नी आणि बाळ. रामाने त्या फोटोकडं बघितलं. अरे ही तर. ती बोलता बोलता थांबली. तिच्या अशा प्रतिक्रियेवर सारंगने विचारलं. तू ओळखतेस तिला? मी तुम्हाला काही सांगू तेच कळत नाही आहे. अगं काय झालं? सोडा ना. जेव्हा माझी बोलण्याची वेळ येईल ना, तेव्हा बोलेल मी. तुम्ही आता शांत व्हा. कुणाचाही विचार करू नका. आणि हो, मी आहे तुमच्यासोबत. तिने त्याच्याकडे बघत हलकं स्मितहास्य केलं. ती किचनमध्ये गेली. गॅसवर भांडं ठेवलं आणि तिच्याच विचारात गुंतली. सारंग सोफ्यावर लेटला होता. त्याला काहीतरी जळण्याचा वास आला. काहीतरी जळल्याचा वास येतोय. काय जळलं असेल? स्वतःशीच पुटपुटत तो उठला. जळल्याच्या वासेने रमा भानावर आली. तिने लगेच गॅस बंद केला आणि नकळत भांडं उचलायला हात समोर केला. तसा तिच्या हाताला जोरात चटका बसला. आई! तिच्या तोंडून किंचाळी निघाली. काय करतेस रमा? अगं जरा जपून कर. तुला काही झालं तर? तो भावूक झाला. अहो मी बरी आहे. जरासं झालंय. जरासं आहे हे. किती भाजलंय बघ. तुम्ही जर माझी अशीच काळजी करणार असाल तर मग रोज असंच होऊ दे. अगं माझी आई, तू शांत बस आता. मला मलम लावू दे. सारंगने थोडा आवाज वाढवला. तशी रमा गप्प झाली. सारंगच्या चेहऱ्यावर मात्र हास्य आलं. त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद बघून रमाला खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी असा हसरा चेहरा बघायला मिळाला होता. हे देवा, यांना असंच आनंदात ठेव. मला दुसरं काही नको. यांच्या जीवनातला आनंद माझ्यासाठी सर्व काही आहे. ती मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागली. दिवस जरी छान जाताना दिसत असले तरी रमा आणि सारंगच्या मनातली घालमेल कोणालाच कळत नव्हती. बाहेरचे नातेवाईक येऊन बोलून जायचे, घरचे टोचून बोलायचे. रमा आणि सारंग दोघे निमूटपणे सगळं ऐकून घ्यायचे. रमा आपल्या मनातलं सगळं सारंगला सांगायची, रडून मोकळी व्हायची. पण सारंग, तो आतल्यात कुडत होता. त्याची घुसमट होत होती. तो सांगणार तरी कुणाला?
रमासमोर बोलण्याचा पर्याय नव्हता, कारण त्याला तिला अजून त्रास द्यायचा नव्हता. बाहेर सांगायची सोय नाही, मित्र मज्जा उडवतील, कुणी मला समजून घेणार नाही या भीतीने तो कुणाशीच काही बोलायचा नाही. आतल्यात कुडत असायचा. अशातच एकदा त्याची तब्येत खराब झाली. अंगात ताप भरून आलेला. 8 दिवस 15 दिवस झाले ताप काही उतरत नव्हता. औषधं केले, दवाखाने केले, पण ताप उतरतच नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं, याला कशाचा तरी स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस कमी व्हायला हवा. आता याचा ताप जरी उतरला तरी त्याला आनंदी ठेवण्याचं काम तुमचं आहे. डॉक्टरांनी रमाला सांगितलं, आता त्यांना कुठलाही स्ट्रेस द्यायचा नाही. ताप जर डोक्यात गेला तर कुठल्याही रोगावर फेकू शकतो, म्हणून तुम्ही काळजी घ्या, असं डॉक्टरांनी रमाला बजावून सांगितलं. त्या 15 दिवसात रमाने सारंगची खूप काळजी घेतली. त्याला हवं नको ते सगळं बघितलं. त्या काळामध्ये दोघांचं बॉन्डिंग अजूनच पक्कं झालं. त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. रमाला सारंगच्या डोळ्यातली तळमळ दिसत होती, त्याच्या मनाची घालमेल समजत होती, पण तीही काही करू शकत नव्हती. याचं तिला दुःख होतं. तिने त्याला आनंदी ठेवायचं इतकंच मनाशी ठरवलं होतं आणि त्याच प्रयत्नात ती लागलेली होती. सारंगला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलं. रमाने आज त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. तिने त्याला भरवलं. त्यानंतर सारंग झोपला. काही वेळाने त्याच्या कानात आवाज गुंजायला लागला, बाबा बाबा, मी तुझी परी, मला घ्यायला येणार नाहीयेस बाबा? मला घेऊन जा ना तुझ्याकडे. बाबा, मी वाट बघते आहे, मलाही या जगात यायचं आहे, हे सुंदर जग बघायचं आहे. त्या आवाजाने सारंग दचकून उठला. रमा धावत येऊन त्याच्या बाजूला बसली. अहो, काय झालं? वाईट स्वप्न बघितलंत का? बोला ना, काय झालं? थांबा, मी पाणी देते. तिने त्याला पाणी दिलं. त्याच्या पाठीवरून हात थोपडला. बोला ना, काय झालं? वाईट स्वप्न होतं का? वाईट नाही ग, छान स्वप्न होतं. माझी परी मला आवाज देत होती, बाबा बाबा या ना, मला घेऊन जा ना तुमच्याकडे बाबा, मला या जगात यायचं आहे, मला जग बघायचं, असं म्हणत होती. सारंग बोलता बोलता रडायलाच लागला. अहो, तुम्ही शांत व्हा. डॉक्टरांनी काय सांगितलं? जास्त स्ट्रेस घेऊ नका. आता तुमची तब्येत महत्त्वाची आहे. याविषयी आपण नंतर बोलूया. रमाने सारंगला पुन्हा बेडवर लेटवलं आणि त्याच्या माथ्यावरून हात फिरवू लागली. थोड्या वेळाने त्याला झोप लागली. काही दिवस असेच गेले. सारंगने ऑफिस जॉईन केलं. रमा एक दिवस त्यांच्या फॅमिली फ्रेंड डॉक्टरकडे गेली. त्यांना त्या दोघांबद्दल हे सगळं सांगितलं. त्यांना रिपोर्टही दाखवले. डॉक्टर बोलल्या की आपण प्रयत्न करून बघूया. तू देवावर विश्वास ठेव, तो नक्कीच काहीतरी छान करेल. डॉक्टरच्या बोलण्यावरून रमाला आशेचा किरण दिसत होता. सारंग सकाळी उठून फ्रेश झाला. ऑफिसला जायला निघाला. रमाने त्याच्यासाठी डबा बनवला. त्याच्या हातात देत म्हणाली, अहो, तुम्ही जरा शांत राहा हं. ऑफिसमध्ये जास्त कोणाशी काही बोलू नका आणि कुणी काही बोललं तर तुम्ही मनाला लावून घेऊ नका. आणि ऑफिस संपल्यानंतर इकडे तिकडे न बसता लवकर घरी परत या. अगं, किती सूचना देशील? तो तिच्या हातातला डबा घेत बोलला. दोघांनी स्मितहास्य केलं. सारंग ऑफिसला गेला. तो त्याच्या जागी जाऊन बसला. हळूहळू एक एक करून ऑफिसचे सगळे लोक येत होते. सारंगच्या ऑफिसमध्ये काम करणारा त्याचा बेस्ट फ्रेंड मनीष त्याच्याजवळ येऊन उभा राहिला. काय सारंग, बरा आहेस ना आता? तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी? सारंगने होकारार्थी मान हलवली. हो, मी बरा आहे, असं म्हणून त्याने खाली मान घालून त्याच्या कामाला सुरुवात केली. काय झालं सारंग, असा चुपचाप का आहेस? शांत शांत का बसलायस? नाही रे, काही नाही. ओके, मी काय म्हणतो, उद्या सकाळी माझ्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, तर तुम्ही दोघेही नक्की या. एकटाच येऊ नकोस, वहिनीला पण घेऊन ये, मनीषने त्याला बजावून सांगितलं. त्यावर सारंगने फक्त मान डोलावली. काही वेळाने ऑफिसचे बाकीचे लोक जमा झाले. मनीषने सगळ्यांना हातवारे करून आवाज दिला. त्यांनाही सांगितलं, उद्या सकाळी तुम्ही सगळे माझ्याकडे सत्यनारायणाच्या पूजेला नक्की या आणि सोबत तुमच्या परिवाराला देखील घेऊन या. अरे वा मनीष, अचानक कशी पूजा ठेवलीस रे? त्यातल्या एका व्यक्तीने विचारलं. काही नाही रे, माझ्या मुलाचा उद्या वाढदिवस आहे ना, त्यानिमित्ताने म्हटलं सत्यनारायणाची पूजा करून घेऊ, सगळं कसं छान छान होईल. त्यांचं सगळ्यांचं बोलणं सुरू असताना त्यातील एक व्यक्ती हळूच बोलला, काय रे, सारंगला बोलवलंस का? हो. का रे, अशा शुभ कार्याला त्याला कशाला बोलवतो? उगाच काही अशुभ घडायला नको. सगळ्यांची एकमेकांमध्ये कुजबूज सुरू झाली. तुम्ही सगळे असे का बोलताय? असं काही नसतं, शुभ अशुभ वगैरे असं काही होत नाही. आणि तसंही सारंग माझा चांगला मित्र आहे. मी त्याला जर बोलवलं नाही तर त्याला वाईट वाटेल.
त्यांच्या सगळ्यांचं बोलणं सारंगच्या कानावर पडत होतं. एक एक शब्द त्याच्या हृदयाला लागत होता, पण तरीही तो शांत होता. मनीषला वाईट वाटू नये म्हणून तो दुसऱ्या दिवशी रमाला घेऊन मनीषच्या घरी गेला. त्यांच्याकडे पोचल्यानंतर तिथे सत्यनारायणाची कथा सुरू होती. सारंग आणि रमा आतमध्ये जाऊन बसणार तोच एक बाई तिथे आली. अरे तुम्ही दोघे इथे काय करताय? तुम्ही या ना, इकडे बसा, या इकडे एका बाजूला, असं म्हणून त्या बाईने त्यांना दूर बसवलं. सारंग आणि रमाला खूप वाईट वाटलं. तरीही इथे कार्यक्रम भंग व्हायला नको म्हणून ते दोघे शांत होते. काही वेळाने त्यांना कळलं की ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून मनीषची आई आहे. मनीषची आई असं वागू शकते? त्यांनी विचारही केलेला नव्हता. सत्यनारायण पूजा झाली. एक एक जण समोर पूजा करायला जात होते. रमा आणि सारंग दोघेही उठले. रमाने आरतीच्या ताटामधील फुलं आणि अक्षदा घेतले, सारंगच्याही हातात दिले. रमा हळद कुंकवाचा करंडा हातात घेणार तोच मनीषची आई बोलली, ए बाई, काय करतेस तू? काकू नमस्कार करते. नाही नाही, तू नमस्कार वगैरे करू नको, तू मागे जाऊन बस, बाकीच्यांना आधी पूजा करू दे. बसा तुम्ही दोघे, बसा मागे. काकूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून सारंगच्या रागाची तिडीक त्याच्या डोक्यात गेली. त्याने हाताच्या मुठ्या घट्ट केल्या. तो काही बोलणार तेवढ्यात रमाने त्याचा हात पकडला आणि इशाऱ्याने नाही म्हणून सांगितलं. दोघेही मागे जाऊन बसले. त्यानंतर काही वेळाने सारंग मनीषजवळ गेला आणि मनीष, पूजा झाली, आता आम्ही निघतो, आम्हाला थोडं बाहेर काम आहे. अरे असं कसं निघताय? जेवण करून जा ना. बस झालंच आहे, आता जेवणाची तयारी सुरूच आहे. नको, जेवण वगैरे नको, पूजा झाली ना त्याला महत्त्व, जेवण वगैरे नको. बोलता बोलता सारंगचे डोळे पाणावले. काय रे, काय झालं? चेहरा का असा पडलाय तुझा? सारंग डोळ्यातले अश्रू पुसत, नाही, काही नाही, मी जेवायला थांबत नाही, येईन कधीतरी, यू एन्जॉय, असं म्हणत दोघेही तिथून निघाले. आहो, संध्याकाळच्या वाढदिवसाला बोलवलं आहे, काय करायचं? रमा, माझी अजिबात इच्छा नाही आहे. तुला जायचं असेल तर तू जा. अहो, मी एकटीच गेले तर बरं दिसेल का? तुमचा खास मित्र आहे ना तो. तो हो, माझा खास मित्र असला तरी त्याची आई आपल्याशी कशी वागली बघितलंस ना तू? बघितलं, पण जाऊ द्या ना. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा होता बघितलंस ना तू? त्यांची एक एक नजर माझ्या हृदयाला चिरत होती. मी येणार नाही आहे रमा. तुला जावंसं वाटत असेल तर तू जा. आणि तू नेहमी गोष्टी सोडून द्या म्हणतेस. किती त्या गोष्टी सोडून द्यायच्या? समोरचा व्यक्ती आपल्या मनाचा विचारच करत नाही. आपल्याला काय वाटेल याचा कोणी विचार करत नाही. मी जाणार नाही. सारंगची आता चिडचिड व्हायला लागली होती. ठीक आहे, तुम्ही जर जात नसाल तर मीही जाणार नाही. दोघांनी ठरवलं जायचं नाही. संध्याकाळी पुन्हा मनीषचा फोन आला. अरे सारंग, निघाला नाहीस का अजून? मनीष, अरे मला जरा बरं वाटत नाहीये, सो आम्ही नाही येत आहोत. खोटं बोलतोयस ना? नाही मनीष, अरे खोटं कशाला बोलू? मला माहिती आहे खोटं बोलतोयस तू. मला सगळं कळलंय. आई तुझ्याशी कशी वागली ते. मी बोलेन तिच्याशी, पण तू आता मनावर घेऊ नकोस. ए रे मित्रा, आईचं बोलणं जाऊ दे. मनीषने खूप आग्रह केला म्हणून दोघेही वाढदिवसाला गेले. वाढदिवस हॉलमध्ये होता. पूर्ण हॉटेल बलूननं सजवलं होतं. चारही बाजूने रोषणाई होती. स्टेज बलून आणि मुलाच्या फोटोने सजवला होता. सगळं अगदी भव्य दिव्य होतं. मुलाला ग्रे रंगाचा ब्लेझर घातलेला होता. सगळी तयारी छान झाली होती. सगळे पाहुणे जमा झाले. काही वेळाने केक कापला. सगळे छान एन्जॉय करत होते. सारंगही त्याच्या मित्रासोबत जाऊन बसला. रमा एकटीच बसली होती. काही वेळाने काही लेडीज रमाच्या बाजूच्या चेअरवर येऊन बसल्या. त्या रमाला ओळखत नव्हत्या आणि रमाही त्यांना ओळखत नव्हती. त्यांचं असंच इकडे तिकडे बघून चर्चा सुरू होत्या. कुणाबद्दल काही तर कुणाबद्दल काही असं बोलणं सुरू होतं. अरे, तुम्हाला माहीत आहे का, मनीषचा एक मित्र आहे. त्याच्या लग्नाला बरेच वर्ष झाली, पण मूल नाही. सगळे बोलतात की त्याच्यातच दोष आहे. त्यातली एक बाई बोलली, अगं हो, पण त्यात त्या बिचारीचा काय दोष? त्याच्यामुळे तिला किती सहन करावं लागत असेल. दुसरी बाई बोलली, मी तर म्हणते अशा नपुसंक माणसाने लग्नच करू नये. नपुसंक शब्द ऐकताच रमाने पाणवलेले डोळे बंद केले. नकळत तो शब्द सारंगच्याही कानात गुंजला होता. रमा लगेच तिथून उठली, जायला निघाली. 2 पावले समोर जात नाही तर तिचं लक्ष सारंगकडे गेलं. त्याच्या डोळ्यात दाटलेले अश्रू तिला दिसले. ती काहीही न बोलता निघून गेली. रमा एकटीच घरी आली. आल्या आल्या तिने पर्स फेकली आणि सोफ्यावर बसून रडायला लागली.
बराच वेळ हुंदके देऊन ती थकली. उठून पाणी प्यायली आणि पुन्हा तशीच येऊन बसली. बराच वेळ झाला तरी सारंग अजून घरी आलेला नव्हता. तिने घड्याळाकडे बघितलं. अजून आले कसे नाहीत. बराच वेळ झाला. मी यांना सोबत घेऊन यायला हवं होतं. मी एकटीच निघून आले. चूक माझीच आहे. यांना फोन करू का? नाही, त्यांचा मूड नसेल तर उगाच माझ्यावर चिडतील. ती मनातल्या मनात बोलू लागली. मध्यरात्र झाली तरी सारंग घरी आलेला नव्हता. आता मात्र रमाला राहावेना. काय करू तिला कळत नव्हतं. तिने त्याला फोन केला. बऱ्याचदा रिंग वाजूनही सारंगने फोन उचलला नव्हता. तिची काळजी वाटली. तिने पायात चप्पल घातली आणि सपासपा चालायला लागली. तिने थेट मनीषचं घर गाठलं. गेटपर्यंत गेली तर सगळीकडे शांतता पसरली होती. काळोख दाटलेला होता. तिला कळलं इथे कोणीच नाही आहे. ती तशीच जड पावलांनी परत निघाली. चालता चालता अचानक तिचं लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकाकडे गेलं. तिथे सारंग बसलेला होता. ती त्याच्याजवळ गेली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसा सारंग तिला बिलगला आणि हमसून रडायला लागला. रमाला काय बोलावं कळेना. तिने त्याला शांत केलं आणि त्याच्या बाजूला बसली. अहो जाऊ द्या ना. हे आजचंच आहे का? आपल्याला सवय आहे ना या सगळ्याची. सोडून द्यायचं. किती दिवस मनाला लावून घेणार आहात? चला घरी चला. असं म्हणून तिने त्याला उठवलं. तो उठला तेव्हा तिच्या लक्षात आलं की सारंग दारू प्यायला आहे. दारूचं व्यसन आरोग्यास हानिकारक आहे. इथे कुठलाही संबंध जोडू नये. अहो हे काय? तुम्ही दारू प्यायलात? हो प्यायलो मी. अहो पण का? काय गरज होती? गरज होती ना. टेन्शनमध्ये होतो मी म्हणून दारू प्यायलो. टेन्शनमध्ये तर मी पण होते. हो का? मग मी दुःखात होतो म्हणून प्यायलो. अहो दुःखात तर मी पण होते म्हणून मग मी पण प्यायले का? तुम्ही का प्यायलात? उगाच बडबड करू नकोस ग. चल घरी. रमा सारंगला घरी घेऊन गेली. त्याला लिंबू पाणी बनवून दिलं. त्यानंतर तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग झोपून उठला. रमा त्याच्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन गेली. अहो कॉफी. त्याने हलकं हास्य केलं. डोकं दुखतंय का तुमचं अजून? की बरे आहात आता? नाही ग मी बरा आहे. अहो मी काय म्हणते, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. हो बोल ना. आपण माझ्या माहेरच्या फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांना भेटायचं का? म्हणजे मी बोलले होते त्यांना तर त्या बोलल्या काहीतरी पॉझिटिव्ह होईल. तर आपण ती बोलता बोलता थांबली. ठीक आहे बघू. जेव्हा जाऊ आपण तिकडे तुझ्या माहेरी तेव्हा विचार करू. सारंग पेपर वाचत बसला. मूल होत नाही म्हणून सासू सासऱ्यांनी सुनेला जाळून टाकलं. त्याने मोठी हेडलाईन वाचली आणि त्याचं मन सुन्न झालं. अशी कशी लोकं असतात या जगात? मूल नाही म्हणून चक्क जाळून टाकलं. त्या बाईच्या मनाचा विचार केला नाही. आपल्या मुलाचा तरी विचार केला नाही का? आपल्या मुलाला काय वाटेल तो विचार करत होता. या जागी जर तिचा मुलगा असता तर तिने हेच केलं असतं. अचानक त्याला प्रश्न पडला. तो विचारात पडला. अचानक त्याला विचित्र प्रश्न पडायला लागले. माझ्यामुळे रमाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आज माझ्या जागी जर रमा असती तर मी काय केलं असतं? घरच्यांनी माझं दुसरं लग्न लावलं असतं. आज जर मी चांगला असतो तर रमाचं जीवन काहीतरी वेगळं राहिलं असतं. रमाने दुसरं लग्न केलं तर तिचं आयुष्य सुखकर होईल. तिला कोणी वांजोटी बोलणार नाही. माझ्यामुळे तिला दुःख भोगावे लागत आहे ते कमी होईल. खरंच असं जर केलं तर तो स्वतःशीच एकटाच बोलायला लागला. त्याचा आवाज रमाच्या कानावर पडला. ती किचनमधून. अहो काही हवंय का? बोलताय का तुम्ही कोणाशी? कुणी आलंय का? अहो. ती किचनमधूनच बोलत होती पण सारंग त्याच्याच विचारात होता. शेवटी ती किचनमधून बाहेर आली आणि जवळ येऊन विचारलं तरी तो त्याच्याच विचारात होता. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवलं तेव्हा तो भानावर आला. अहो काय झालं? काय विचारते मी? कुणाशी बोलताय तुम्ही? कुणी आलं होतं का? नाही. तो अडखळत बोलला. मग काय झालं? कुठल्या विचारात गुंतलात? ऑफिसला जायचं नाही का तुम्हाला? मी तयार होतो आणि निघतो. सारंग तयार झाला आणि ऑफिसला गेला. ऑफिसला गेल्यानंतर त्याच्या मनात तेच विचार घोळत होते. दिवसभराचं काम निपटवून सारंग घरी आला. येताच त्याने रमाला आवाज दिला. रमा हॉलमध्ये ये. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. रमा हॉलमध्ये आली. काय हो आज लवकर आलात तुम्ही? काम लवकर झालं म्हणून लवकर निघालो. तू बस ना. मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. थांबा ना. मी पाणी घेऊन येते तुम्हाला आणि पटकन चहा ठेवते. नको चहा वगैरे नंतर घेऊ. आधी तू बस. असं म्हणून सारंगने रमाचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवलं. तोही तिच्या बाजूला बसला. ती खूप आश्चर्याने बघत होती. आज काय झालं यांना?
मला बाजूला का बसवत आहेत, असा मनोमन तिने विचारही केला. अहो काय झालं? त्याने रमाचा हात हातात घेतला. मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. माझ्याशी? काय बोला ना. रमा, तू दुसरे लग्न कर. काय काय बोललात तुम्ही? सारंगने खाली मान घातली आणि पुन्हा बोलला. रमा, तू दुसरं लग्न कर. अहो तुम्ही काय बोलताय? भानावर आहात ना? कुणाचं दुसरं लग्न? कोण करते? तू करतेस? स्वप्न बघताय की काय? तुम्ही बरे आहात ना? रमा, मी खरंच बोलतोय. तू दुसरं लग्न कर. तू दुसरं लग्न केलंस ना की वर्षभरात तुझ्या पदरात मूल असेल. म्हणजे माझ्या पदरात मूल असावं म्हणून मी दुसऱ्या कुणाशी लग्न करू? तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करताय? तुम्ही मला एवढंच ओळखलत का? माझ्याबद्दल असा कसा विचार करू शकता? मुलापेक्षा मला माझा नवरा महत्त्वाचा आहे. मला सांगा, तुमच्या जागी जर मी असते तर तुम्ही दुसरं लग्न केलं असतं? दुसरी बायको आणली असती? माहीत नाही ग. तू उलट मला प्रश्न विचारू नकोस. मी तुला जे सांगतोय ना ते तू कर. नाही, ते शक्य नाही आहे. नाही, ते खरंच शक्य नाही आहे. मी असा कधी विचार केलेला नाही आहे आणि करणारही नाही. तुम्ही माझं सर्वस्व आहात. मी स्वतःला अर्पण केलं तुमच्यासमोर. मी असं कधीच करणार नाही. असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली आणि सारंग तसा स्तब्ध उभा राहिला. रमा तिच्या खोलीत निघून गेली. सारंग उठून फ्रेश झाला. अगं जेवायला तरी देणार आहेस का? की मी तसाच उपाशी झोपू? अगं पण झोपही लागणार नाही. पोटातले कावळे ओरडतायत. ती थोडी हसावी म्हणून त्याचं बोलणं सुरू होतं. रमा खोलीतून बाहेर आली. किचनमध्ये गेली. सारंग तिच्या मागे गेला. रमा, तू अशी रुसू नकोस ग. मी यानंतर तो विषय नाही काढणार ग. त्याने मागहून तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती वळली. त्याचा हात हातात घेतला. हे बघा, काहीही झालं तरी मी असं करणार नाही. अहो आपल्या जीवनात काही कमी दुःख आलं का? पण आपण दोघांनी मिळून दिवस काढलेत ना. इतकी वर्ष निघाली, मग आता समोरची वर्षही निघतील. असा विचार का करताय? आणि मी तुमच्यासोबत खूप आनंदात आहे. आपण दोघे एकमेकांसाठी आहोत. मग आपल्याला आता काय गरज आहे कोणाची? मला दुःख होतंय, मला त्रास होतोय हा विचार करू नका. जेवढा त्रास मला होतो त्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होतो. तुम्ही त्याच त्रासातून चाललात ना. मग तरी असा विचार का करताय? आता मला प्रॉमिस करा, यानंतर तुम्ही असं काहीही बोलणार नाही. हो ग, सॉरी, पण नाही बोलणार यानंतर. काय होईल सारंग आणि रमाच्या आयुष्यात? होईल का त्यांना बाळ? इतर जोडप्याप्रमाणे ते दोघेही सुख अनुभवतील का? पाहूया पुढील भागात.